हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण फिनॉल या चॅप्टरचं इंट्रोडक्शन, इम्पॉर्टन्स आणि क्लासिफिकेशन बघितलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण फिनॉलच्या प्रिपरेशन मेथड्स बघणार आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुम्हाला व्हिडिओ बघण्याच्या आधी नोटबुक, तुमची रेग्युलर नोटबुक जी असेल ती नोटबुक आणि पेन घेऊन बसायचे सोबत. जे जे बोर्डवर तुम्हाला शिकवलं जाईल, ज्या ज्या रिॲक्शन शिकवल्या जातील त्या सायमल्टेनियसली तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्यांचे कॉमन नेम्स, IUPAC नेम जर असतील तेही लिहून घ्यायचे आहेत, जे सांगितले असतील ते. आणि घरी त्याचा व्हिडिओ संपल्यानंतर जी प्रॅक्टिस करायची आहे, जे काही एक्सरसाइज क्वेश्चन्स असतील ते पण सॉल्व करायचे. तुम्हाला वेळोवेळी तुमच्या ग्रुपवर जे काही एक्सरसाइज पाठवली जाईल, तुम्हाला जी थिअरी एक्सरसाइज पाठवली जाईल त्याची एक्सरसाइज घरी सॉल्व करायची आहे. काय क्युरी असेल, काही असेल, तुम्हाला त्या ग्रुपवर रिप्लाय द्यायचं आहे, ग्रुपवर सांगायचं आहे. तुमची क्युरी सॉल्व करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग आता अजिबात वेळ खर्च करता आपण सुरुवात करूया प्रिपरेशन मेथड्स ऑफ फिनॉल. हे जे चॅप्टर आहे मित्रांनो, हे चॅप्टर सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण फिनॉल या चॅप्टरवरती ॲटलिस्ट एक क्वेश्चन जनरली विचारला जातो. तो एकतर सेल्फ प्रिपरेटरी असतो, म्हणजे याच फिनॉल चॅप्टरवर रिलेटेड असतो, किंवा दुसऱ्या एखाद्या चॅप्टरच्या क्वेश्चनसोबत तो लिंक केलेला असतो सिक्वेन्स रिॲक्शनमध्ये. ABC टाईपचे जे रिॲक्शन्स असतात सिक्वेन्शियल, त्यामध्ये हा क्वेश्चन्स विचारले जातात फिनॉल चॅप्टरच्या. चला सुरुवात करूया प्रिपरेशन मेथड्स ऑफ फिनॉल या टॉपिकला. प्रिपरेशन मेथड्स ऑफ फिनॉल. यामध्ये आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये 5 फिनॉलचे प्रिपरेशन मेथड आपल्याला दिले आहे. 5 प्रिपरेशन मेथड्स आर देअर. फर्स्ट प्रिपरेशन मेथड इज फ्रॉम, वी हॅव ऑलरेडी सीन अ चॅप्टर अरिल हलाइड. एक अरिल हलाइडचं बेस्ट एक्झाम्पल, एक कॉमन एक्झाम्पल ज्याला आपण म्हणू शकतो, बेसिक एक्झाम्पल क्लोरोबेन्झीन. आणि त्या क्लोरोबेन्झीन मॉलिक्यूलपासून आपल्याला फिनॉल तयार करता येऊ शकतो. आपण प्रिव्हियसली जे चॅप्टर शिकलो आहे त्या चॅप्टरमधून आपल्याला फिनॉल तयार करता येतो. मग ही पहिली रिॲक्शन आहे. फर्स्ट रिॲक्शन, फर्स्ट फ्रॉम क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनपासून फिनॉल तयार करायचं आपल्याला. काय करायचं या रिॲक्शन्समध्ये, तुम्हाला ही सबस्टिट्यूशन टाईपची रिॲक्शन आहे. ही जी रिॲक्शन आहे ही सबस्टिट्यूशन टाईपची रिॲक्शन आहे. सबस्टिट्यूशनमध्ये आपल्याला 2 प्रकार माहिती आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तिसरा प्रकारसुद्धा असतो फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. ही जी रिॲक्शन आहे तर ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. क्लोरोबेन्झीनमध्ये जो Cl आहे, हॅलोजन क्लोरीन ॲटम, हा इथून निघून जाणार आहे. याच्याऐवजी इथं OH येणार आहे. Cl निघून जाईल, OH येईल. क्लोरीन न्यूक्लियोफाईल रिप्लेसेस बाय हायड्रॉक्सिल न्यूक्लियोफाईल. पण ही जी रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, आपल्याला माहिती आहे की अरिल हलाइड्सवरती न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स जनरली ऑर्डिनरी कंडिशन्सला होत नाहीत. का होत नाही? ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ CCl बॉन्ड. हा CCl बॉन्डचा डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं. कारण क्लोरीन ग्रुप या केसमध्ये +R इफेक्टसुद्धा दाखवतो. त्यामुळे डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप होतं आणि डबल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी खूप जास्त लागते. आणि हेच कारण आहे की क्लोरोबेन्झीनपासून जर आपल्याला फिनॉल तयार करायचं असेल, जी की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, जी ऑर्डिनरी कंडिशनला होत नाही, तरीसुद्धा ती आपल्याला करायची आहे. याचा अर्थ या रिॲक्शन्सच्या ज्या कंडिशन्स प्रोव्हाइड केलेल्या असतील त्या विगरस कंडिशन्स असतील, हार्श कंडिशन्स असतील, खूप जास्त टेम्परेचर आणि प्रेशर आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. मग हा मॉलिक्यूल आहे पहिला क्लोरोबेन्झीन, ज्याला तुम्ही फिनिल क्लोराईडसुद्धा म्हणू शकतात. यावर सर्वात आधी आपल्याला रिॲक्शन करायची NaOH ची. NaOH, ॲक्वेस NaOH. आपल्याला माहिती आहे कुठल्याही हलाइड कंपाऊंडवरती ॲक्वेस NaOH टाकलं की ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन असते, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Cl रिप्लेसेस बाय OH ग्रुप, ॲक्वेस NaOH टाकायचे. आता हे ॲक्वेस NaOH नुसतं टाकून रिॲक्शन होणार नाही, कारण रिॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोबेन्झीन टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इज व्हेरी व्हेरी लो. खूप रिॲक्टिव्हिटी कमी आहे, म्हणून आपल्याला हार्श कंडिशन प्रोव्हाइड करावी लागतील. रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट 623 केल्विन टेम्परेचर अँड अबाउट 200 to 300 atm pressure. 200 to
300 ATM प्रेशर, जनरली बऱ्याच टेक बुक्समध्ये तुम्हाला 300 ATM प्रेशर दिसेल, पण नवीन जो सिलेबस आला आता 12 केमिस्ट्रीचा यावर्षी इयर 2020मध्ये जे नवीन बुक्स आलेत त्यामध्ये इथं प्रेशर तुम्हाला 150 ATM दिसेल, पण जनरली 200 to 300 ATM मध्ये ही रिॲक्शन होते. नवीन बुकमध्ये 150 ATM प्रेशर दिलं आहे, पण ते त्याला प्रॅक्टिकल बेस किती आहे ते काही आयडिया नाही, पण सध्या तुम्हाला 200 to 300 लक्षात ठेवायचं, कारण NCERT सुद्धा याच प्रेशरला सपोर्ट करते. NCERT टेक्स्ट क्लोरोबेन्झीन व्हेन हिटेड विथ an aqueous NaOH at 623 Kelvin temperature under pressure 200 to 300 ATM, it will convert into sodium phenoxide. तुम्हाला एक आयन मिळतो सोडियम फिनॉक्साइड, अशा पद्धतीचा कंपाऊंड मिळेल. दिस इज सोडियम फिनॉक्साइड. हा आपला फायनल प्रोडक्ट नाही आहे अजून, मग हा फायनल प्रोडक्ट, याचं कन्वर्जन फायनल प्रोडक्टमध्ये करायचं आहे. दिस सोडियम फिनॉक्साइड लॅटर ऑन रिॲक्ट्स विथ डायल्यूट ॲसिड. या सोडियम फिनॉक्साइडची रिॲक्शन डायल्यूट ॲसिडसोबत करायची. मायनस प्लस हियर दिस सोडियम फिनॉक्साइड. when this reacts with dilute acid, dilute HCl, or you can use dilute H2SO4 as well. तुम्ही HCl किंवा H2SO4 दोघेही वापरू शकता. When sodium phenoxide treated with dilute HCl or dilute H2SO4, it will readily convert it into phenol. This will readily convert into phenol. Here phenol. आणि बाय प्रॉडक्ट म्हणाल तर बाय प्रॉडक्ट तुम्ही HCl वापरलं असेल तर NaCl बाय प्रॉडक्ट मिळून जाईल. तुम्ही H2SO4 वापरलं असेल तर तुम्हाला NaHSO4 प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट मिळून जाईल, यामध्ये बाय प्रॉडक्ट मिळतील. बाय प्रॉडक्ट फारसे इम्पॉर्टंट नाही. या केसमध्ये आपला फायनल प्रोडक्ट मिळाला फिनॉल. दिस इज फर्स्ट प्रिपरेशन मेथड ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहे जी ऑर्डिनरी कंडिशनला होत नाही, म्हणून इथं हायर टेम्परेचर प्रेशर अप्लाय केलं. नाउ दिस प्रोसेस इज पॉप्युलरली नोन ॲज डाऊज प्रोसेस. या प्रोसेसला डाऊज प्रोसेस असं सुद्धा म्हणतात. सायंटिस्टचं नेम आहे डाऊज प्रोसेस. ठीक आहे, Dawes process from chlorobenzene to phenol. This is first preparation method. Now second preparation method. Next preparation method from chlorobenzene. Another preparation method is also from chlorobenzene, but with different method or different procedures or different reaction conditions. Now when same molecule chlorobenzene, this is chlorobenzene chlorobenzene reacts with steam म्हणजे वॉटर स्टीम. पर्टिक्युलरली मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 असेल, पण हा स्टीम फॉर्ममध्ये असेल. स्टीम, वॉटरची स्टीम वापरायची तुम्हाला. when chlorobenzene reacts with water steam in presence of calcium phosphate at 698 Kelvin temperature. Chlorobenzene when heated with steam at 698 Kelvin in presence of catalyst calcium phosphate, it readily converted into phenol. This is phenol, basic molecule. This is second preparation method. The another method which is alternative for these reaction conditions, or when chlorobenzene reacts with water in presence of Cu, copper powder वापरायची at 673 Kelvin temperature. When chlorobenzene heated with water at 673 Kelvin temperature in presence of copper powder, this is also gives phenol. Copper powder here acts as a catalyst. Now these are the two methods in which chlorobenzene reacts with water molecules and then converted into phenol product. First reaction takes place in presence of
calcium phosphate. This reaction also carried out in presence of SiO2. Calcium phosphate च्या ऐवजी तुम्ही अवेलेबल नसेल तर SiO2 सुद्धा वापरू शकता. नेक्स्ट केसमध्ये तुम्ही कॉपर पावडर वापरताय 673 केल्विनला आपल्याला फिनॉल प्रॉडक्ट मिळतोय. These preparation methods by using water are popularly known as Raschig process. These chemical methods are popularly known as Raschig method. Okay, नाव लक्षात ठेवायचं. This is Raschig method, not Rapchik method. Raschig process. Now see here, this process of preparation of phenol is not included in a new year 2020 chemistry syllabus. 2020 मध्ये जो आता केमिस्ट्रीचा 12th केमिस्ट्रीचा सिलेबस आलाय, बुक आलाय, टेक्स्टबुक ॲक्च्युली, नॉट सिलेबस से टेक्स्टबुक, त्या टेक्स्टबुकमध्ये ही रिॲक्शन दिलेली नाही आहे. पण बाकीच्या मागच्या प्रिव्हियस इयरच्या बुक्समध्ये ही रिॲक्शन दिलेली आहे. NCERT CRT मध्ये सुद्धा या रिॲक्शनचा रेफरन्स आहे. म्हणून ही रिॲक्शन तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, कारण कॉम्पिटिटिव्हला ही रिॲक्शन तुम्हाला असणार आहे मित्रांनो. ही सेकंड प्रिपरेशन मेथड आहे. नाउ मूव टुवर्ड्स थर्ड प्रिपरेशन मेथड इज अनदर इम्पॉर्टंट मेथड. Sorry. Third method of preparation of phenol from benzene sulfonic acid. Benzene sulfonic acid. बेंझिन सल्फोनिक ॲसिड याचा अर्थ बेंझेनिंगला SO3H ग्रुप लागलेला आहे, सल्फोनिक ॲसिड ग्रुप लागला आहे. मग हा जो कंपाऊंड आहे बेंझिन सल्फोनिक ॲसिड, पर्टिक्युलरली सपोज हा बेंझिन सल्फोनिक ॲसिड आपण असं म्हटलं की हा बेंझिन सल्फोनिक ॲसिड आहे, बेंझिन रिंग, आणि त्याला ग्रुप लागला आहे SO3H. दिस इज बेंझिन सल्फोनिक ॲसिड. बेंझिन सल्फोनिक ॲसिड हा बेंझिन सल्फोनिक ॲसिड आहे. या बेंझिन सल्फोनिक ॲसिडपासून आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. पण प्रश्न असा आहे की हा अवेलेबल नसेल, हा तयार कसा करायचा. ही जी रिॲक्शन आपण ऑलरेडी 11th क्लासमध्ये शिकलेलो आहे. बेंझिन सल्फोनिक ॲसिड कॅन बी ऑब्टेन बाय इलेक्ट्रोफिलिक substitution reactions. Which type of electrophilic substitution reaction? Sulfonation reaction. When normal benzene molecule reacts with sulfur trioxide, which is electrophile in this reaction, in presence of concentrated H2SO4. Note that mixture of SO3 and H2SO4 becomes H2S2O7, and the compound H2S2O7 is known as oleum. या मिक्सरला SO3 आणि H2SO4 च्या मिक्सरला ओलियम असं म्हणतात. ओलियम, रिमेंबर दिस थिंग. नाव SO3 acts as a electrophile here which attacks on the benzene ring and gives benzene sulfonic acid by the sulfonation type of electrophilic aromatic substitution. This is benzene sulfonic acid. Now from this benzene sulfonic acid we have to prepare phenol. Then how it is? See here. Benzene sulfonic acid, when first heated with NaOH, or simply it reacts with NaOH, we know that the benzene sulfonic acid is acidic in nature. NaOH is a base. It is acid base type of reaction, simple acid base reaction. Acid base reaction, acid base reaction. This simple acid base reaction where acidic proton replaces by sodium metal. Water molecule निघून जाणार आहे -H2O आणि तुम्हाला कंपाउंड मिळणार आहे SO3Na, सोडियम बेंझीन सल्फोनेट, सोडियम बेंझीन सल्फोनेट, सॉल्ट. सोडियम बेंझीन सल्फोनेट हा सॉल्ट कंपाउंड आहे जो ऍसिड बेस रिएक्शन में तैयार झाला आहे. नाउ दिस सोडियम बेंझीन सल्फोनेट अगेन हीटेड विथ एक्सेस ऑफ NaOH. We must fuse NaOH or caustic soda with sodium benzene sulfonate in the latter state. This sodium benzene sulfonate, when fused with excess of NaOH in excess quantity, fusion reaction takes place at 573 Kelvin temperature, 573 Kelvin temperature.
This will convert into sodium phenoxide. This will convert it to sodium phenoxide. Sodium phenoxide, an intermediate which we have already seen in first reaction, Dow's process. Dow's process मध्ये सुद्धा सोडियम फिनॉक्साइड इंटरमिडिएट मिळाला होता. सेम इथे सुद्धा मिळाला. When sodium benzene sulfonate heated with or fused with excess of NaOH at 573 Kelvin. आता excess of NaOH वापरला, excess मध्ये बाकी NaOH कुठे जाणार, तर Na2SO3. Na2SO3 कंपाऊंड तुम्हाला बाहेर निघून जाणार आहे. Na2SO4 सॉरी, तो कंपाऊंड तुम्हाला बाहेर मिळेल सोडियम सल्फोनेट. ठीक आहे. मग आता हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे याचं कन्वर्जन फिनॉलमध्ये करायचं, जी डाउस प्रोसेसमध्ये सेकंड स्टेप होती सेम त्याच पद्धतीने. दिस सोडियम फिनॉक्साइड मायनस प्लस when reacts with any dilute acid may be HCl or H2SO4. If you use H2SO4 in this case, this will convert it into phenol. तुम्ही HCl सुद्धा वापरू शकतात, no problem. Here we got a final product, phenol. This is third preparation method of phenol from benzene sulfonic acid. Very easy method. First step, from benzene sulfonic acid reacts with NaOH, it gives sodium benzene sulfonate, which is simple acid base type of reaction. In second step, sodium benzene sulfonate fused with excess of NaOH at 573 Kelvin temperature, it converts into sodium phenoxide, and later on this sodium phenoxide when treated with dilute acid, any dilute acid which contains H plus ion, it converts into phenol. Okay, this is third reaction. Now move towards the fourth reaction of preparation of phenol. These are very, very important reactions, friends. Number 4 reaction, from cumene. This is commercial method of preparation. This is commercial method of preparation. Commercial method of preparation of phenol. But nowadays different commercial methods are also used beside these. आता सध्या यावेळेस वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस वापरल्या जातात फिनॉल तयार करण्यासाठी. ही प्रोसेस सुद्धा आउटडेट झाली आहे. बट आपला सिलेबसचा विचार केला तर आपल्या सिलेबस पुरता मर्यादित ठेवलं तुम्ही तर सिलेबसमध्ये ही मेथड कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणून डिस्क्राईब केली, जी तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे. आता क्युमिन म्हणजे काय? क्युमिन इज अ सिंपल ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. हा एक सिंपल ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. आता सिंपल ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन क्युमिन तुम्हाला मिळाला. क्युमिन कसा असतो? क्युमिनचं काय स्ट्रक्चर असतं? बेंझेनिंग असेल. ही बेंझेनिंग, या बेंझेनिंगला आयसोप्रोपिल ग्रुप अटॅच असेल. या बेंझेनिंगला आयसोप्रोपिल ग्रुप अटॅच असेल या बेंझेनिंगला. मग हा जो कंपाऊंड आहे याचा कॉमन नेम आहे क्युमिन. याला तुम्ही आयसोप्रोपिल बेंझीन सुद्धा म्हणू शकतात. आयसोप्रोपिल बेंझीन. आता आयसोप्रोपिल बेंझीन जो आहे याचं ऑक्सिडेशन करायचं आहे, एअर ऑक्सिडेशन करायचं आहे. याचं जर ऑक्सिडेशन केलं तुम्ही इन प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅलेट, at 423 Kelvin temperature in alkaline medium. Reaction carried out in alkaline medium. Basic medium मध्ये तुम्हाला रिएक्शन परफॉर्म करायची. माइल्ड अल्कलाइन कंडिशन्स प्रोव्हाइड करायचे रिएक्शनला. कोबाल्ट नॅफ्थॅलेट कॅटलिस्ट काम करेल. इथं ऑक्सिडेशन होतं आहे ॲट 423 केल्विन. हा जो क्युमिन कंपाऊंड आहे याचं ऑक्सिडेशन होईल आणि आपल्याला असं ऑक्सिडाइज प्रॉडक्ट मिळणार आहे क्युमिन हायड्रोपरॉक्साइड. क्युमिन हायड्रोपरॉक्साइड जे दोन O2 मॉलिक्यूल आहे आपल्याकडे ज्यामध्ये दोन ऑक्सिजन ॲटम आहेत ते रिॲक्ट होतील. आता यामध्ये हा कार्बन आहे सेंटरचा जो इथं दाखवला होता आपण, याला दोन CH3 ग्रुप आहे. हा एक CH3 इथं दाखवतोय, दुसरा CH3 या बाजूला. आता एक H शिल्लक राहिला आहे. त्या H आणि C चा बॉन्ड, या कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक होईल. तिथं दोन ऑक्सिजन अटॅच होतील आणि परऑक्साईड लिंकेज तयार होईल. इथं ही जी लिंक तयार झाली ही परऑक्साईड लिंकेज आहे. ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन इज अ परऑक्साईड लिंकेज. बेंझेनिंग असेल त्यामध्ये 3 पाय बॉन्ड असतात. याचं नाव आहे क्युमिन हायड्रोपरॉक्साइड. क्युमिन हायड्रोपरॉक्साइड हा इंटरमिजिएट कंपाऊंड तुम्हाला मिळाला.
Now this intermediate compound when reacts with dilute acid, particularly dilute H2SO4, this will convert it into phenol. पुढच्या स्टेपमध्ये 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला क्युमिन हायड्रोपरऑक्साईड मिळतं ऑक्सिडेशन रिॲक्शनने. सेकंड स्टेपमध्ये हाच क्युमिन हायड्रोपरऑक्साईड तुम्ही डायल्यूट ॲसिड सोबत ट्रीट केलात तर इथं 2 बॉन्ड ब्रेक होतील आणि तुम्हाला फायनल प्रॉडक्ट मिळेल. इथं डायल्यूट H2SO4 सोबत रिॲक्शन होते. कोणकोणते 2 बॉन्ड ब्रेक होतात बघा याच्यामध्ये. यामध्ये सर्वात आधी तर हा बॉन्ड ब्रेक होतो. हा जो बॉन्ड ब्रेक होईल हा बेंझेनिंगचा बॉन्ड ब्रेक होतोय. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा एक बॉन्ड ब्रेक होतोय. हा सुद्धा एक बॉन्ड ब्रेक होईल. आता हा बॉन्ड ब्रेक झाला बा, इथून हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा एक बॉन्ड इकडे शिफ्ट होतो, C डबल बॉन्ड तयार होईल आणि ऑक्सिजन जो आहे निगेटिव्ह हा इकडे अटॅच होईल. कार्बन इकडे पॉझिटिव्ह असेल, इकडचे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील. म्हणजे तुम्हाला जर इलेक्ट्रॉन शिफ्टिंग दाखवलं तर हे इलेक्ट्रॉन या बॉन्डचे इलेक्ट्रॉन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इकडे येतील आणि इथले इलेक्ट्रॉन या बाजूला येतील. तयार काय होणार आहे बघा, हा बॉन्ड ब्रेक होऊन जर इकडे डबल बॉन्ड आले, हाही पुढचा बॉन्ड ब्रेक झाला आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा बाय प्रॉडक्ट मिळाला आपल्याला, जो की खूप इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट आहे. CH3 C डबल बॉन्ड O CH3 याचं नाव आहे ॲसेटोन, ज्याला आपण डायमिथिल कीटोन सुद्धा म्हणतो, पण पॉप्युलर नेम त्याचा ॲसेटोन आहे. IUPAC नेम प्रोपॅनोन. हा सॉल्व्हंट म्हणून वापरला जातो बऱ्याच केसेसमध्ये, खूप रिॲक्शन्समध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे याचं सॉल्व्हंट म्हणून. आणि खूप इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट मिळत असल्यामुळे या रिॲक्शनला सुद्धा खूप सिग्निफिकन्स आहे मित्रांनो. कारण याच्यामध्ये जे बाय प्रॉडक्ट मिळत आहे ते 100% युटिलायझेबल आहे. ते सर्व तुम्ही वापरू शकता, 100% वापरू शकता. याच्यामध्ये काहीही लॉस्ट होत नाही आहे. म्हणून ही रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे कमर्शियल मेथड्समध्ये. आता शिल्लक काय राहिलं बघा, हा बेंझेनिंग आहे. बेंझेनिंगवर प्लस चार्ज ॲक्च्युली कार्बोकटायन तयार होत नाही. अरिल कार्बोकटायन या रिॲक्शनमध्ये तयार होत नाही. दिस इज कन्सर्टेड मेकॅनिझम. फास्ट वेने प्रोसेस होते. हा बॉन्ड ब्रेक झाला की हा OH लगेच इकडे अटॅक होतो आणि तुम्हाला फिनॉल कंपाऊंड मिळेल. हा प्रॉडक्ट मिळाला आपल्याला फिनॉल. पण बाय प्रॉडक्ट ॲसेटोन असल्यामुळे खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन मित्रांनो. 2 प्रॉडक्ट मिळाले आपल्याला. आता जे विद्यार्थी ऑब्जेक्टिव्हसाठी अभ्यास करताय, ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी अभ्यास करताय, त्यांच्यासाठी रिॲक्शन कशी महत्त्वाची की या रिॲक्शनमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर इथं एक बघायला मिळते की इथं परऑक्साईड लिंकेज तयार होते. कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो, परऑक्साईड लिंकेज तयार होते कोबाल्ट नॅफ्थलेटच्या प्रेझेन्समध्ये. दुसरं केस इथं बाय प्रॉडक्ट मिळतो ॲसेटोन. हे महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो हा आहे की क्युमिन तयार कसा करायचा. जर समजा क्युमिन तयार करायचा असेल तर कसा विधान तयार केला जाऊ शकतो. जसं आपण बेंझिन सल्फोनिक ॲसिड तयार करून बघितला. क्युमिन तसं कसा तयार करणार, सेम बेंझिनपासून आपण क्युमिन तयार करू शकतो. जर तुम्ही बेंझिन मॉलिक्यूल कन्सिडर केला असेल, हा बेंझिन मॉलिक्यूल आहे सिंपल. या बेंझिनची रिॲक्शन तुम्ही आयसोप्रॉपिल क्लोराईड सोबत CH3 CH2 N प्रोपिल क्लोराईड सोबत किंवा आयसोप्रॉपिल क्लोराईड सोबत CH3 CHCl आणि CH3 या दोघांपैकी कुणासोबतही केली, N प्रोपिल क्लोराईड आयसोप्रॉपिल क्लोराईड याच्यापैकी कुणासोबतही केली इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. कोणती रिॲक्शन मित्रांनो, ओळखता येते का रिॲक्शन? बरोबर, तुमच्यापैकी काही लोकांनी बरोबर ओळखली आहे. ही रिॲक्शन आहे फ्रायडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. रिॲक्शन आहे कुठली आहे? फ्रायडल-क्राफ्ट अल्कायलेशन. इथं तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे ही बेंझिनिंग ॲज इट इज आणि इथं CH त्याला 2 CH लागलेले असतील. हा आपल्याला मिळाला क्युमिन. हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला क्युमिन. रिॲक्शनचं नाव कुठलं आहे? FC अल्कायलेशन. अँड रिमेंबर वन थिंग फ्रेंड्स, FC अल्कायलेशन रिॲक्शन मध्ये जो इलेक्ट्रोफाईल असतो, जो इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो तो अल्किल हलाइडपासून होतो आणि अल्किल हलाइडचा जो इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो हा कार्बोकटायन असू शकतो. आणि जर एखाद्या रिॲक्शनमध्ये कार्बोकटायन तयार झाला तर तो रिअरेंज होतो. बघा तुम्ही 2 वेगवेगळे इलेक्ट्रोफिलिक रिएजन वापरता. इथं एक N प्रोपिल क्लोराईड, दुसरा आयसोप्रोपिल. नो डाऊट आयसोप्रोपिल वापरला तुम्हाला आयसोप्रोपिल लिंकेज होऊन मिळणार आहे. हा Clचा बॉन्ड ब्रेक होईल, तो अटॅच होईल. पण N प्रोपिलचं कन्व्हर्जन सुद्धा आयसोप्रोपिल ग्रुपमध्ये होतं. असं का होतं? कारण इलेक्ट्रोफाईल जनरेट होताना सर्वात आधी N प्रोपिल इलेक्ट्रोफाईल म्हणजे कार्बोकटायन जनरेट होईल, ज्याचं लगेच कार्बोकटायन रिअरेंजमेंट झाल्याने हायड्राईड शिफ्टने रिअरेंजमेंट होईल आणि तो हा प्रायमरी प्रॉपिल ग्रुप सेकंडरी प्रॉपिलमध्ये आयसोप्रोपिलमध्ये कन्वर्ट होईल आणि नंतर तो अटॅक करेल बेंझिनिंगवर आणि आपल्याला आयसोप्रोपिल क्लोराईड मिळेल, आयसोप्रोपिल बेंझिन मिळेल, ज्याला कॉमन नाव आहे, जे पॉप्युलर नेम आहे क्युमिन. ही झाली आपली 4th मेथड मित्रांनो. आणि आता राहिली 5वी मेथड, शेवटची मेथड जी फिनॉल प्रिपरेशनसाठी आपण वापरू शकतो. 5व्या मेथडकडे जाऊया. 5वी मेथड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे.
फ्रॉम ॲनिलीन. काही बुक्समध्ये तुम्हाला ही पाचवी मेथड फ्रॉम डायझोनियम सॉल्ट सुद्धा दिलेली असेल. डायझोनियम सॉल्टपासून सुद्धा तयार करता येतं. ॲनिलीन पासून म्हटलं तर ॲनिलीन पासून आधी डायझोनियम सॉल्ट तयार होणार आहे आणि डायझोनियम सॉल्ट नंतर त्याचं कन्वर्जन फिनॉलमध्ये होणार आहे मित्रांनो. मग आता ॲनिलीन कोणाला म्हणणार? ॲनिलीन स्ट्रक्चर कसं असतं? ॲनिलीन म्हणजे बेंझिनिनला अटॅच असलेला NH2 ग्रुप. प्रायमरी अमाइन हा प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. बेंझिनिन अटॅचेस टू NH2. दिस इज 1 डिग्री ॲरोमॅटिक अमाइन. 1 डिग्री ॲरोमॅटिक अमाइन, त्याचं नाव आहे ॲनिलीन. When this aniline reacts with nitrous acid HNO2, nitrous acid, but nitrous acid never be prepared in laboratory. It must be used in situ condition. It must be used freshly prepared nitrous acid should be used in this case. And to obtain nitrous acid in situ condition, here we used NaNO2 plus HCl, concentrate HCl. NaNO2 आणि HCl यांचं मिक्सर तुम्ही कन्सिडर करायचं. हे मिक्सर घेतलं की त्याच्यापासून इन सिटू कंडिशनमध्ये म्हणजे रिॲक्शन मिक्सरमध्ये त्याच नॅचरल इन्व्हायरमेंटमध्ये त्याच कंटेनरमध्ये नायट्रस ॲसिड तयार होतो आणि त्या नायट्रस ॲसिडच्या कंटेनरमध्ये तयार झालेल्या कंटेनरमध्ये तुम्हाला ॲनिलीन टाकायचं आहे मित्रांनो. तुम्ही ॲनिलीन पास केलं याच्यामध्ये की ॲनिलीनची रिॲक्शन जी ही 273 to 278 केल्विनला होते. याचा अर्थ 0 to 5 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होते. याला टेम्परेचर खूप कमी लागत असतं मित्रांनो. खूप कमी टेम्परेचरला ही रिॲक्शन होते. फार कमी टेम्परेचरला ही रिॲक्शन होईल आणि याचं कन्वर्जन तुम्हाला बेंझिन डायझोनियम सॉल्टमध्ये होईल. दिस इज कन्वर्टेड इन टू N, ट्रिपल बॉन्ड N, हिअर प्लस चार्ज अँड हिअर Cl मायनस. Cl मायनस कम्स फ्रॉम HCl हिअर. इन सिटू कंडिशनमध्ये HCl टाकलं तुम्ही, HCl मधला Cl मायनस इथं असेलच. Here we get benzene diazonium chloride. Benzene diazonium chloride. This is diazonium salt. The method of preparation of diazonium salt from aniline is known as diazotization. This first reaction is known as diazotization. This is diazotization. The first reaction only. Conversion of aniline to benzene diazonium salt is a diazotization. Now this is our final raw material. This is our raw material for preparation of phenol. हे वापर करून आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. मग याचा वापर करू. फिनॉल कसा तयार होणार आहे बघा. हा बेंझिन डायझोनियम क्लोराइड आहे N2 plus Cl minus. We can also write like this. This is benzene diazonium chloride. When it reacts with H2O in presence of H plus ion, that is acidic condition, we just add water in acidic condition. This N2Cl, that is diazonium part of this substrate, converted into OH, phenolic OH. आता इथं phenolic OH मध्ये वॉटर तुम्ही ऍड करताय, वॉटर मधला OH इथं ऍड होणार आहे. डायझोनियम सॉल्ट कन्वर्टेड टू फिनॉल. हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला फायनल फिनॉल. बाय प्रॉडक्ट काय मिळतोय? तुम्ही H प्लस मध्ये रिॲक्शन करताय, इथं हा H प्लस HCl सोबत रिॲक्ट होईल, तुम्हाला HCl मिळेल जो गॅसेस फॉर्ममध्ये निघून जाऊ शकतो. दुसरं N2 गॅस सुद्धा बाहेर जाऊन निघतोय. N2 गॅस हा बाहेर निघून जाईल, तुम्हाला फिनॉल सबस्टन्स मिळतोय. हा फिनॉलिक आहे. हा फायनल प्रॉडक्ट आहे आपल्या या रिॲक्शनचा. अशा पद्धतीने ही फिफ्थ मेथड आहे प्रिपरेशनची. दिस इज फिफ्थ मेथड फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीनपासून डायझोनियम सॉल्ट ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन डायझोटायझेशन आहे. आणि डायझोनियम सॉल्टपासून फिनॉल तयार करायची जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शनला स्पेसिफिक नेम नाही आहे. या रिॲक्शनमध्ये फक्त हायड्रोलिसिस करतोय आपण. हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला फिनॉल मिळतोय. अजून एक गोष्ट की डायझोनियम सॉल्टचं कन्वर्जन फिनॉलमध्ये होतं आहे म्हणजे ही रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे मित्रांनो. डायझोनियम सॉल्टवर कुठलाही न्यूक्लियोफाईल अटॅक केला आणि तो न्यूक्लियोफाईल त्याला रिप्लेस करत असेल तर डायझोनियम सॉल्ट कुठल्या प्रकारची रिॲक्शन शो करतो? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन टाईपच्या रिॲक्शन शो करतो मित्रांनो. हे लक्षात ठेवा. दिस इज ऑल अबाउट प्रिपरेशन मेथड्स ऑफ फिनॉल. खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत. परीक्षेला बऱ्याचदा विचारले जातात. थेरीला तर ऑब्वियसली इम्पॉर्टंट आहेच, पण ऑब्जेक्टिव्हला सुद्धा याच्यावर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात.
त्यामुळे याचा घरी व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही लिहत राहा, हे सर्व नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला, घरी भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. चला लिहून घेतलंय तुम्ही सर्व.